त्यानिमित्तानं मान्य नवनाथ देवराम आहे व्यवस्थापक साहेबांना नारायण शाखा यांचाही या ठिकाणी सन्मान होता। सांस्कृतिक विभागाचे माजी अध्यक्ष मान्य संतोष जिगोळे यांना विनंती आपण या ठिकाणी नवनाथ शेठ आहेत यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं वायकबाल विकास मंडळाचे सदस्य आणि वडगाव समितीतील दानशूर व्यक्तिमत्व आई जानूबाईवरती नित्यंत श्रद्धा असलेले निलेश तांबोळे आपणही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात। आपलाही या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सन्मान होता, तरी आपण या ठिकाणी सन्मान घ्यायचा। हा सन्मान करतील मंडळाचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष सुमितजी वाबळे यांना विनंती आपण या ठिकाणी अतिशय इकडे अध्यक्ष इकडे वापरे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या वायकबाल विकास मंडळावरती नित्यंत प्रेम असणारे आणि एक तरुणांना लाजवणारं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्यासोबत आलेल्या कत्रे मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी वडगाव सानीचे सरपंच उज्ज्वलताई वाबळे यांना विनंती आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचे। पांडवांना त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळावर नित्यंत प्रेम असलेले मान्य विशालजी बोराडे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होता। मान्य विशालजी बोराडे साहेब यांना विनंती आपण या ठिकाणी यायचे आपण सन्मान या ठिकाणी होतो। हा सन्मान करते मान्य शांतारामजी वाबळे संचालक वायकबाल संस्था यांना विनंती आपण या ठिकाणी बोराडे साहेबांचा सन्मान करायचे। बोराडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। या ठिकाणी साहेबांचे अध्यक्ष दिनदारजी गोर वायकबाल यांचा सन्मान या ठिकाणी करायचा। मान्य दिनदारजी गोर
विनंती आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात ज्यांनी कबड्डीचं नाव गेली 53 वर्ष या महाराष्ट्राला जाणीव करून दिली. कबड्डीचं नाव म्हणजे वडगाव. कबड्डी ग्रामीण भागातली पाहायची झाली तर वडगावला यायचं असे त्यावेळेचं समीकरण होतं. इथल्या प्रत्येक ग्रामस्थांच्या महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील यांच्या रक्ताच्या थेंबामध्ये कबड्डी नाव आहे. जसं काही हातावर नाव म्हणतात अलीकडं, तसं यांच्या रक्तात कबड्डी आहे. आज जो हा समुदाय मी पाहिला गेल्या 53 वर्षापासून पाहतोय, ही या वडगावची छोटीशी यात्राच आहे. यात्राच मिळते इथं आवर्जून बाहेरगाव गावी नोकरी निमित्त असलेली मंडळी सासरवासी या कार्यक्रमाला येतात. या गावामध्ये 40 वर्षापूर्वी मी या ठिकाणी वडगावला आलो, सावरगावला आलो. त्यावेळेला माझा संघ पिंपरी पेंढारचा मुलांचा मुलींचा भरपूर टाईट होता. फायनल माझी व्हायची आणि मी तिथं चॅलेंज करून आलो की यावर्षी माझ्या सावरगावची फायनल होईल. तुम्हाला चॅलेंज दिलं, सांगितलं. मुलं थोडीशी तयार होती. शांताराम मागे वगैरे, शिरतर, जेडगुले ही मुलं तयार होती. पण एक बाजू रंगली होती मुलींची. मुली तयारीच होत नव्हत्या. थोडक्यात सांगतो, या मुली म्हणजे त्यावेळेला प्रयत्न केला भरपूर, तयारच होत नव्हत्या. तर खेळायलाच येत नव्हत्या ग्राउंडवर. मी सांगितलं होतं तो निळा पत्कर गुडघ्यापर्यंतचा, त्याला खेळता येत नव्हतं म्हणून 8 दिवस यांचा पिठीचा तास बंद केला होता. ह्या जेव्हा मधून परकर खेळून आल्या इथं, तेव्हा एका टाईपला फुटिलीच्या गुडघ्यांना हात येते. आणि जेव्हा यांना स्पोर्टचे पॅन्ट शर्ट मी माझ्या पदरने शिवून दिल्या, त्यावेळेला रेडीमेडचा काय जमानाच नव्हता. तर एक वेळ अशी आली, आज जशी परिस्थिती नाशी, या मुली तयार केल्या. पण इथं पहिल्यांदा खेळावल्या, पहिल्यांदा इथं खेळावल्या. इथं सुद्धा चिखलात खेळलो आम्ही. या मुली चिखले इथं घरात खेळले तरी लाजत होत्या. आणि एक वेळ अशी आली की ग्राउंडवर ह्या बिंदास फिरायच्या स्पोर्टची पॅन्ट घालून.